नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या वतीने नीलमताई दबडे यांच्या उमेदवारीबाबत सध्या संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण तयार होताना दिसत आहे। सामाजिक कार्य, संघटनात्मक अनुभव आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद यामुळे नीलमताई दबडे यांच्याकडे जिल्हा परिषदेसाठी सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पाहिले जात आहे। जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे, तळागाळातील लोकांशी जोडलेले नेतृत्व असावे अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्या पार्श्वभूमीवर नीलमताईंच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे। महिला, युवक, शेतकरी तसेच सामान्य कुटुंबांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नीलमताई दबडे नेहमीच पुढाकार घेत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। कार्यकर्त्यांच्या समस्या तत्परतेने ऐकून घेणे, समजूतदारपणे तोडगा काढणे आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणे ही त्यांची कार्यपद्धती असल्याने म्हैसाळ जिल्हा परिषद गटात त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी द्यावी अशी मागणी आता जनसामान्यांमधून होताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याला पूरक ठरणारा सामाजिक व संघटनात्मक वारसा देखील महत्त्वाचा मानला जात आहे। चळवळीच्या आधारे जिल्ह्यात दबंग व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले महादेवदादा दबडे यांनी अनेक वर्ष सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संघर्ष केला आहे। युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, प्रशासनातील अन्याय याविरोधात त्यांनी उभे केलेले आंदोलन आणि संघटन कौशल्यामुळे परिसरात पक्षाची मजबूत बांधणी झाली आहे। एकूणच म्हैसाळ जिल्हा परिषद गटासाठी नीलमताई दबडे यांची उमेदवारी जाहीर व्हावी अशी अपेक्षा आता अधिक ठळकपणे पुढे येत असून त्यांच्या नावाभोवती सकारात्मक आणि आशादायी वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे।